नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी माननीय खासदार भास्कर भगरे सर यांनी सुरगाणा तालुक्याला भेट दिली आहे. त्यांच्या समवेत आमदार JP गावित, इंद्रजित गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, जनार्दन भोये, तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी पोतदार साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर, बाबा राऊत, सखाराम भोये, सुरेश गवळी, भिका राठोड आदींसह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दरम्यान उपस्थित तेथील नागरिक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे विभागातील प्रमुख यांची बैठक माननीय खासदार भास्कर भगरे सरांनी यांनी घेतली आहे. प्रत्येक विभागातील काही प्रश्न असतील, काही समस्या असतील याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच सुरगाणा येथील नागरिकांनी विशेषतः आरोग्य आणि शिक्षण विभागाबद्दल गंभीर तक्रारी केल्या. मातृत्व अनुदानाचे गरोदर मातांना 5-5 वर्ष अनुदान मिळत नाहीये याबद्दल खेद व्यक्त केलाय. सोनोग्राफीसाठी वणी येथे पाठवले जाते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षण विभागात देखील शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने मोठ्या अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच काही शिक्षक दारू पिऊन शाळेत येतात व शाळा सुटण्याच्या आधीच नाशिककडे रवाना होतात अशा देखील तक्रारी उपस्थित नागरिकांनी केल्या. याची गंभीर दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः खातर जमा करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना खासदार भगरे यांनी दिल्या. बघूयात काय म्हणाले खासदार भगरे सर. मीटिंग साधारण 11 वाजता चालू केली तर प्रत्येक विभागाचा आढावा घेताना त्याचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी तो आढावा दिला पाहिजे. त्या संदर्भामध्ये ते डेप्युटी असतील किंवा जे खाते प्रमुख आहेत ते तर उपस्थित पाहिजे, परंतु त्याचबरोबर त्यांची जी संबंधित यंत्रणा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित ठेवून ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तिथल्या तिथं मार्गी लागण्याच्या दृष्टीने काय करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न पुढच्या याच्यात नक्कीच करू. थोडंसं आपल्याला सगळ्यांना मी सांगितल्याप्रमाणे जागृत व्हावं लागेल. अडीअडचणी आणि तोंडी बोलण्यापेक्षा ना, जसं मला तुम्ही निवेदनं दिले त्या पद्धतीने तहसीलदार साहेब असतील किंवा BDO साहेब असतील किंवा संबंधित डिपार्टमेंटला दिल्यानंतर त्याची पोस्ट ठेवा. नाहीतर मग काय होतं ते म्हणतात कुठं मला काय दिलं. त्याच्यापेक्षा आपण पुढच्या वेळेस जाताना आपण मागे काय दिलं होतं परत आपण पत्र देऊन आणि अशी जर थोडंसं हे ठेवलं तर त्यांनाही जाब विचारायला आपल्याला सोपं होईल. तोंडी विचारलं ते म्हणतात ते एका कानाने ऐकून घेतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. तर असं चालणार नाही. वेळेच्या बाबतीमध्ये शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामपंचायत विभागाला सुद्धा सूचना करा. जेवढे ग्रामसेवक आहेत की प्रत्येकाने गावावरती गेलं पाहिजे. तर बरेच जण गावावरती जात नाही, कुठेतरी पंचायत समितीला बसतात, तिकडून मंडळींना बोलून घेतात, इथले इथं काम करतात, निघून जातात. असे माझ्या कानावर येतं. त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती या निमित्ताने किंवा सूचना या निमित्ताने करतो की तलाठी आहेत आपल्याकडे, ठीक आहे, पद किती रिकामे आहेत मला ते माहीत नाही, परंतु ज्यांच्याकडे जो चार्ज दिलेला असेल त्यांनी प्रत्येक गावावरती जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा जी सजेचं गाव आहे त्या ठिकाणी तरी बसलं पाहिजे आणि जे वार दिलेले त्या वारानुसार कामकाज केलं पाहिजे. कारण अगोदर तर तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी की बसची सुविधा नाही. लांब लांबून आता मला सुद्धा फोन येतात, साहेब मला एवढे फोन येतात की आम्ही तुमच्याकडे येतो, भेटायला येतो. आता भेटायला येणार मला माहिती की इथून 2,500-3,000 हजाराची तो गाडी 5-25 जण येणार आणि तिथे येऊन काय लगेच ताबडतोब काम मार्गी लागत असेल तर मलाही आनंद आहे. परंतु एवढ्या लांबून येऊन जर काम मार्गी लागत नसेल तर ते विनाकारण पैसे जाणार. आणि म्हणून मी शक्यतो त्यांना ज्यांचे फोन आले असतील मी त्यांना पहिलं विचारतो की काम काय म्हणून सांग. काम जर होण्यासारखं असेल तरच मी किंवा लईच अडचणीचं असेल आणि जर फोनवरती होणार असेल तर मी ताबडतोब फोनवरतीच कॉन्फरन्सवरती घेऊन त्या अधिकाऱ्याशी त्यांचं बोलणं करून देतो. आणि म्हणून पैसा वाया जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जर एक व्यवस्थितपणे जर नियोजन केलं तर एक चांगल्या पद्धतीचं काम मार्गी लागेल. फार अडीअडचणी फार क्षुल्लक आहे. तहसीलच्या बाबतीमध्ये रेशन कार्ड, जातीचा दाखला या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याकडे बरेच आपल्याकडे काय झालं की पंजोबा वारला वारस नोंद झाली नाही, आजोबा वारला वारस नोंद झाली नाही. तर थोडंसं त्याही दृष्टीने जर तुम्ही थोडंसं अभियान जर काढलं आणि जर संधी दिली एक त्या माध्यमातून खूप वर्षानुवर्ष वारस नोंदीचे विषय म्हणजे ते उतार्यावरती लिहायला जागा नाही अशा पद्धतीने मी काही उतारे बघितलेले. तर तो थोडंसं जर त्याच्यातही लक्ष घातलं ते एक चांगलं पुण्याचं काम. कारण जशी जशी पिढी पुढे ढकलत जाईल तशी तसे त्याचे वारस वाढत जातात
आणि गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते. या संदर्भामध्ये जर थोडंसं आपल्या या तालुक्यामध्ये असतीलच मोठ्या प्रमाणावरती तो विषय सोडवण्याच्या दृष्टीने काय मदत करता येईल ती बघावी. आणि पुढची तारीख आपण 29 ना 22 मार्च आपण ठेवू आणि त्या दृष्टीने तयारी करू. तसेच येत्या 22 मार्च रोजी खासदारांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार असून सर्व विभाग प्रमुखांना हजर राहण्याची सक्ती या बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीचे आभार तहसीलदार साहेब यांनी मानले. आमच्याकडून एक अपेक्षा केलेली आहे की 8 हे जे आपण वैध लोकांचे वारस लोकांनी वैध लोक जे आलेले आहेत तेही पाहिलं. खरी गोष्ट आहे की आधी 7 बारावर पाहिलं आपण तर पंजोबापासून ते नाव दिसतं आहे तर ते बरेच आम्ही वारस लावायचे बाकी आहे. तर आता आमचे 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आता त्याच्यात आम्ही ते हे पण घेतलेलं आहे आणि आम्ही सर्व तलाठी सूचना करून जे 8 असतो ना 8चं वाचन करायला लावलेलं आहे. 1ली ते 5वी पर्यंतचे पोरं एकाच वर्गामध्ये एकाच वर्गात बसतात. अनेक वेळा आम्ही तक्रार केली आणि शेतकरी आकाराची जी शाळा आहे ती एकदम पडकळीस आलेली म्हणजे पूर्ण गळली आणि आता काहीच कामाची जुनी शेतकरी आकाराची जुनी शाळा आता 5 वर्ग एकाच शाळेत बसतात. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजार, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.